शलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपादाय कृष्णकृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी ऋषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आपण दुसऱ्या अध्यायात तिसरा श्लोक बघत होतो। क्लैप्यं मा स्म गमः पार्थ नैतत्वय उपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तपः। तर दुसऱ्या अध्यायात भगवंत काय करतात आहे, सगळे अर्जुनाचे जे युक्तिवाद आहेत ते फोडून करतात। म्हणजे एक 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 ते सांगतात की तू स्वतःला ज्ञानी म्हणून समजतोय, पण तुला उच्च ज्ञान तुला नाही आहे, त्यामुळे तू पंडितासारखा वागू नको। इथे ते म्हणजे कृष्ण काय करतात आहे, दोन शब्द असे बोलतात की ज्याने एक क्षत्रिय जो आहे तो एक जागा होईल। क्षत्रियाला हे शब्द न आवडणारे आहे, कधी पण त्याला हे शब्द कोणी म्हणू शकत नाही। कारण काय तर इथे काय आहे, क्लैब्यम म्हणजे नपुंसक आणि क्षुद्रम। तर क्षत्रिय म्हणजे काय, क्षत्रियाकडे दोन गोष्टी असतात की फिजिकल पॉवर आणि मान। अलग अलग या दोन गोष्टी त्याला खूप म्हणजे त्याच्यात जन्मजात असतात। जसं आपण बघतो की एक राजस्थानात समजा राजपुत्राला सिंहासनावर बसवायचं असेल तर त्यांना त्या राजपुत्राला एक परीक्षा द्यायची असते। कशी की त्याला एक तलवार देतात आणि जंगलात जाऊन त्याला एका वाघाला मारायचं असतं फक्त तलवारीने। जर तो यशस्वी झाला तर त्याला सिंहासन मिळतं, नाहीतर दुसरं काय की तो वाघाकडनं मारला जाईल। तर त्याचं एक म्हणजे मूलभूत त्याची एक तयारी असायला पाहिजे की फिजिकल पॉवर म्हणजे शरीर यष्टी जी आहे ती प्रबळ असली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की क्षत्रिय म्हणजे कसा उदार की कोणी मागायला आलं काही तरी तो नाही म्हणणार नाही। आलं आपण बघतो की बऱ्याच दरबारात राजे काय करत होते, पूर्वी बरेच लोक ठेवत होते की ते फक्त प्रशंसा करत असतात, वा वा तुम्ही या लढाईत काय जिंकलं वगैरे, आणि काय ते फक्त बोलल्याने त्यांना माळा वगैरे धन वगैरे प्राप्त होत। म्हणजे मान दिल्यानंतर हा जो क्षत्रिय आहे खुश होतो, म्हणजे त्याला मान हवा, त्या मानाखातर तो स्वतःचा जीव द्यायला तयार असतो, तसा क्षत्रिय। तर आता हे दोन जे शब्द आहेत
नपुंसक म्हणणे कोणा क्षेत्रावर, म्हणजे त्याच्या ज्या फिजिकल पॉवरला ते चॅलेंज करणे, हे की नाही. आणि दुसरं म्हणजे शूद्र म्हणणे, म्हणजे ज्याला काही मान नाही आहे. तर आता भगवंत काय करतात की हा जो अर्जुन निराश झालेला आहे त्याला या अशा खडतर शब्दाने तो जागा करतात आहे. जसा सिंह हा जो आहे हा सगळ्यात शक्तिशाली आहे. समजा तो झोपलेला असेल तर त्याला फक्त खोडी केली तर तो जागा होईल. तर तसंच भगवंत त्याला काय म्हणतात, त्यक्त उत्तिष्ठ परंतपा, की हे जे हृदय दौर्बल्य आहे ते सोडून उभा राहतो या लढाईसाठी. तर एक शब्द आलेला आहे पार्थ. तर हा पार्थ शब्द काय म्हणून कृष्णाने संबोधलाय अर्जुनाला, कारण ते सांगू इच्छितात की पार्थ म्हणजे तू पृथेचा पुत्र आहे. पृथा म्हणजे कृष्णाची आत्या, त्यामुळे तू माझा रक्ताचा नातेवाईक आहे आणि मी स्वतः तुझं मार्गदर्शन करण्यासाठी इथे उभा आहे. आणि पृथा ही आता म्हणजे तू हा कौरव कुळात जन्मलेला आहे, त्यामुळे तुला जबाबदारी आहे बाबा. तर ही जबाबदारी सोडून तू सर्व अनुकूल परिस्थितीला तू समजा सोडून रणांगणातून पळून जातोय, तर त्यामुळे काय होईल, सगळं व्यर्थ होईल आणि तुझी कीर्ती ही नष्ट होईल. तर ते पृथा, त्यामुळे त्याने हा पृथ्वीचा म्हणजे पार्थ म्हणून त्याला समजलं की नुसता नावासाठी तू क्षत्रिय नको बनू, ऍक्च्युली क्षत्रियासारखा वाघ. नाही तर नुसतं जसं असतं ना की कोणी असं क्षत्रिय असं बघितलं की कोणी काडी पैलवान क्षत्रिय, मी क्षत्रिय. ऍक्च्युली असतं की तू जिथे ऍक्च्युली तिथे लढाई आहे म्हणजे तिथे क्षत्रिय असला पाहिजे. आपण पुढे बघूया की क्षत्रियाला आनंद देणारी गोष्ट काय असते की लढाई कुठे होते की तिथे मी जाईल. युद्ध म्हणजे त्याला एक खुश करण्याची बाब आहे. या सगळं सांगून तो अर्जुन जेणेकरून उभा राहून आता युद्धाला तयार व्हावं म्हणून भगवंत आता त्वरित गुरूंचा रोल पालन करतात की काय, त्याचा जो अहंकार आहे तो नष्ट करणे, की म्हणजे देहात्म बुद्धीतून त्याला बाहेर काढणे. नंतर म्हणजे आता हे म्हटल्यानंतर त्वरित आतापर्यंत त्यांनी काय म्हटलेलं आहे की आता मी युद्ध करणार नाहीये. आणि हे दोन श्लोक म्हणून भगवंतांनी काय केलेलं आहे, त्याला बऱ्यापैकी त्याला चेतावणी दिली की तू जे करतोय ते सगळ्यात वाईट आहे. तर अर्जुन लगेच पुन्हा एक युक्तिवाद देतो की कथम भीष्मम अहम संख्ये द्रोणम च मधुसूदना इशुभी प्रतियोत्स्यामी पूजा हार वरिसूदना. की हे जे भीष्म आणि द्रोण आहे हे साधारण मनुष्य नाही. मला म्हणजे मी त्यांची पूजा करायला हवी, ऍक्च्युली त्यांना फुलं व्हायला हवी. आणि तुम्ही म्हणता मला की त्यांना त्यांच्यावर बाण मार. तर इथे अर्जुन काय म्हणतोय की तुम्ही मधुसूदन आणि अरिसूदन आहात, म्हणजे तुम्ही दैत्यांचा वध करणारे आणि शत्रूंचा वध करणारे आहे. तर तुम्ही कधीच तुमच्या आजोबांचा किंवा गुरूंचा वध केलेला नाहीये, तर तुम्ही मला काय का सांगताय का. तर हा एक अजून प्रश्न आहे की अर्जुन हा जो ज्येष्ठ व्यक्तींबरोबर युद्ध करण्यास का डगमगत आहे, म्हणजे तो का नाही म्हणत आहे. तर दोन कारण आहेत. प्रभुपाद म्हणतात की क्षत्रिय असो किंवा कुठलाही आर्य असो, त्या आर्यासाठी शिष्टाचार काय आहे की त्याच्यापेक्षा वरिष्ठ जे आहेत त्यांच्याशी इव्हन शाब्दिक वाद घालू नये. का, कारण कधी कधी ते कठोरपणे वागतील पण त्यांच्यावर दुर्लक्ष करणे, त्यांना वाईट म्हणजे त्यांच्यापेक्षा वाईट बोलणे हे बरं नाही. हा एक युक्तिवाद देत होतो. आणि दुसऱ्यांदा 5व्या श्लोक मध्ये पण त्यांनी सांगितलं की तो काय म्हणतोय की जर आपल्या स्वार्थासाठी या वरिष्ठ व्यक्तींना आपण तो म्हणजे बरं वाईट बोलत नाही पण ऍक्च्युली हत्या करायची मला त्यांची, तर पूर्वी नंतर काय होणार आहे की सर्व जे मी भोगणार आहे त्यांचं जे रक्त आहे ते त्यात मला दिसेल. म्हणजे मी यांना मारून हे भोग करतोय
हे मला नेहमी ते टोचत राहील मला की हे जे सगळं ऐश्वर आहे त्यांना मारून मी भोगतोय. हे दोन कारण देतो तो. आणि त्यामुळे तो म्हणतो मी युद्ध करू शकत नाही, कारण तुम्ही उग्रसेन आणि सांदेबोनी मुनी यांच्यावर कधीच वार करणार नाही, तर मला का तुम्ही सांगताय कारण. गुरुन अहत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपी हलोके हत्वार्थ कामांस्तु गुरुन ही ऐव भुंजीय भोगान रुद्र प्रतिज्ञान. इथे म्हणतो भुंजीय म्हणजे भोगावे आणि भोगान रुधिर प्रतिज्ञान म्हणजे ज्याने रक्ताने माखलेलं असेल सगळं ऐश्वर्य. तो इथे काय म्हणतोय की भीष्म आणि द्रोण हे कोण आहेत? गुरु आहे आणि त्याचबरोबर महानुभावान आहे. तर महानुभावान म्हणजे इथे लिहिलेलं आहे महात्मा. भीष्म कसे काय महात्मा आहे की त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काय आहे, त्यांनी दोन गोष्टींवर मात केलेली आहे, विजय मिळवलेला आहे. ते म्हणजे एक तर ते जो काम आहे लस त्याच्यावर विजय मिळवला. का? कारण ते आजन्म ब्रह्मचारी आहे. म्हणजे आता युद्धात त्यांचं वय सगळ्यात जास्त आहे आणि ते आजन्म ब्रह्मचारी आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांना आज हे त्यांच्या वडिलांनी वरदान दिलेलं आहे की त्याला इच्छा मृत्यू म्हणजे वेळ, काळ आणि लस, काम या दोघांवर त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे ते महानुभावान आहे, म्हणजे महात्मा आहेत ते. आश्चर्याची गोष्ट आहे की भीष्म जो आहे हा म्हणजे हे भीष्म ब्रह्मचारी कुठे आहेत म्हणजे हे त्या दरबारात रोज आपलं कार्य करतात आहे. म्हणजे दरबारात म्हणजे तुम्ही असं जंगल नाही आहे, तिथे सगळे काय असतील, स्त्रिया असतील, ते राजासमोर सगळे डान्स करत असतील की, पण तरी त्यात हे सगळं फॉलो करणं. त्यामुळे ते खरंच महात्मा आहे. अशा महात्म्यांना मी कसं काय मानलं, तर हे मला मान्य नाही. तात्पर्यात धर्म ग्रंथात अजून एक नियम दिलेला आहे. प्रभुपाद लिहितात की जर का एखादा गुरु हा विवेक शून्य म्हणजे तो आपला विवेक सोडून कार्य करत असेल किंवा म्हणजे जे वाईट आहे आणि बरं वाईट आहे हे बाजूला सारून कार्य करत असेल, म्हणजे निंदे कर्म करत असेल, तर त्याला तुम्ही त्यागू पण शकता आणि त्यांनी तुम्हाला कुठलंही पापकर्म लागणार नाही. भागवतम मध्ये पण त्याचा एक उल्लेख आलेला आहे. तर हे धर्मानुसार सांगितलं. तर इथे प्रभुपाद सांगतात की भीष्म हा महात्मा असेल जरी असेल, पण आता त्यांनी काय कार्य केलेलं आहे की फक्त दुर्योधनाची बाजू त्यांनी काय घेतलं की त्याचं मीठ खाल्लेलं आहे. तर त्या मिठापायी तुम्ही त्यांनी अधर्माचा साथ दिलेला, त्यामुळे तुम्ही त्यांचा वध करू शकतो आणि त्यात काहीच पाप नाही. कारण त्यांचं जे त्यांची आदरणीयता त्यांनी गमावलेली या क्षुल्लक कारणासाठी. कुठल्या की फक्त त्यांनी कौरव सैन्याला काय तिथे चाकरी केलेली आहे, त्यामुळे फक्त ते करतात आहे. पण ते अधर्माकडे आहे, त्यामुळे तू त्यांना मारू शकतो. पुढे म्हणतो तो न चैतत विद्म. आता तो सांगतो की मला खरंच काही कळत नाही की काय करावं नक्की. आपण पहिला अध्याय काय बघितलं की तो 5 कारणे देतो. ते 4 कारणे आपण बघितली पहिला अध्याय. कुठली कुठली कोणाला आठवतात? पहिलं कारण काय? नातेवाईकांबद्दल करुणा. नंतर काय म्हणतो तो? आनंद. माझा मी कसा काय आनंद भोगू शकणार. नंतर कुळाचा नाश होईल. नंतर काय होईल? वर्णसंकर होईल. आणि आता म्हणतो इंडिशन म्हणजे मला खरंच गुंतून गेलो मी, मला काहीच कळत नाही काय करणार. तर ही जी स्थिती आहे ही व्यवस्थित स्थिती आहे. आपण जेव्हा गुरुकडे आश्रय घेतला पाहिजे. बरेच लोक म्हणजे आता कलियुगात आपण बघतो की बरेच लोक म्हणजे आपल्या कृष्ण भावनामृत मध्ये जास्त आकर्षित होत नाही. का? कारण ते समजतो आपल्याला गरजच नाहीये. ही परिस्थिती जेव्हा आपल्याला कळेल की कशा समस्या कशा काय येतात आहे, यातून काहीतरी त्याला उत्तर आहे काय काही, ही जेव्हा स्थिती येते तेव्हा व्यक्ती गुरुला शोधते. आणि तेव्हा मग परमात्मा रूपी भगवंत काय करतात, त्याला व्यवस्थित भक्ताकडे नेतात. तर इथे प्रश्न येईल तुम्हाला, मनुष्याला आध्यात्मिक गुरुकडे जाणे का आवश्यक आहे?
तर आपण बघतो की ऍक्च्युली 7 मध्ये आहे, हे 2 6 आणि 7 मध्ये म्हणतो तो की कार्पण्य दोषो अपहत स्वभावा. तर मला काय झालेलं आहे की मी सगळं विसरलेलं, दुर्बलता आलेली आहे माझ्याकडे. पृच्छामि त्वाम धर्म संमूढ चेतः यत् श्रेयस्या निश्चितम गृहीतं मे. काय श्रेयस्कर आहे हे मला कळत नाहीये, म्हणून काय करतो मी, शिष्यस्ते अहम शादी माम त्वाम. मी आता शिष्यत्व करतोय तुमचं, मला तुम्ही सांगा. तर इथे प्रभुपाद लिहितात की स्वभावतः प्रकृतीत आपण बघतो भौतिक कार्यपद्धती कशी केलेली आहे की तुम्हाला हवं आहे की नको, पण समस्या आपोआपच येते. ओके, असं कोणी त्याचं अपवाद आहे का कोणी असं की ज्याला समस्या नको आहे येणार नाही? येतात सगळ्यांना. कोण आहे असं ज्याच्याकडे समस्या नाही असं कोणी आहे का आत्महत्या करा? तर प्रत्येक व्यक्तीला गुरुची आवश्यकता आहे. का? कारण जीवनातील ध्येय प्राप्ती काय आहे, म्हणजे जीवनाचं ध्येय काय हे, म्हणजे खरं ध्येय काय हे कळण्यासाठी फक्त गुरुच आपल्याला सांगू शकतात की जीवनाचं ध्येय काय की विष्णू प्राप्ती. आणि त्याचबरोबर जीवनातील इतर समस्या कसं सोडवायचं यासाठी गुरुकडे जाणे आवश्यक आहे. पण गुरु कसा असावा की तो परंपरेत चालून आलेला असावा, म्हणजे परंपरेत असलेला, म्हणजे त्यांचे गुरु असले पाहिजे आणि त्यांचे गुरु असा असला पाहिजे. नाही तर असंच कोणी मध्येच कोणी आला आणि मी गुरु आहे आणि तुमचा गुरु कोण नाही, मी स्वतःच गुरु आहे ऍक्च्युली, तर हा खरा आध्यात्मिक गुरु नाही आहे. म्हणून सर्वांना ज्या समस्या आहेत तर सर्वांनी अशा गुरूंकडे आश्रय घेणे आवश्यक आहे. तर बेसिकली मी तुमचे पेपर तपासले तर त्यात जसे प्रत्येक श्लोकात काही काही प्रश्न येतील ना, तर मुद्दे मी जे सांगतोय त्या मुद्दा लिहून घेणे आवश्यक आहे आणि त्या मुद्द्याला फक्त विस्तार करायचा बस, अलग लक्षात. म्हणून प्रत्येकाचा आपण एक श्लोक म्हणतो आणि त्यानंतर एक प्रश्न जेव्हा मी सांगतो त्या प्रश्नाचा नंबर लिहून घेणे आणि त्यातच ते मेन मुद्दे आपण जे चर्चा करतो ते लिहून घेणे, अलग लक्षात. आता आपण कुठला प्रश्न बघितला, 8 नंबर लिहून त्यात मुद्दे आपण कुठले केले की प्रकृती कशी आहे, भौतिक प्रकृती की आपोआप सगळ्यांना समस्या आहेत. तर त्या मान्य करून, म्हणजे त्या आपल्याला मान्य करायला पाहिजे की मला समस्या आहेत आणि म्हणून या पदोपदी गुंतवून टाकणाऱ्या स्थितीतून आपल्याला कसं बाहेर निघता येईल त्यासाठी गुरुकडे जाणे आवश्यक आहे. तर मनुष्याची खरी ध्येय प्राप्ती काय ते फक्त गुरु सांगू शकतो. जीवनातील इतर सर्व गुंतागुंती सोडवण्यासाठी गुरु आवश्यक आहे. आपण गुरु शिवाय, म्हणजे गुरु इन द सेन्स प्रत्येक बाबतीत आपल्याला गुरु हवा आहे, हो की नाही? ड्रायव्हिंग शिकायला जायला तर तिथे गुरु लागतो आपल्याला, ठीक आहे? ज्याला ड्रायव्हिंग येत कुठलीही गोष्ट, आता हा आपला कॅमेरामॅन आहे त्यांना पण गुरु पाहिजेच, ठीक आहे? कसं काय चालू, तसंच या भौतिक जगातून कसं बाहेर पडावं त्यासाठी मेन गुरु असणे आवश्यक आहे की नाही? जसं छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला गुरु लागतो तर मेन कार्यात आपल्याला गुरु लागणार नाही का? हे आवश्यक आहे. तर असे व्यक्ती जे म्हणतात आम्हाला गुरुची आवश्यकता नाही, त्यांना काय म्हटलेलं आहे? प्रभुपाद म्हणतात की ते कृपण आहेत. हे बृहद अरण्यक उपनिषद यात सांगितलं आहे की कृपण कोण आहे. हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे आपल्या भक्तांसाठी की मानव जीवन आपल्याला हे प्रत्येक युनिट, म्हणजे प्रत्येक शरीरात जाऊन आपण बरेचदा फिरल्यानंतर एकदा आपल्याला काय दिलेलं आहे, एक मुभा दिलेला आहे, एक चान्स दिलेला आहे की मनुष्य शरीर यातच आपण फक्त काय बुद्धी वापरू शकतो की यातनं बाहेर निघू शकतो. बाकी कुठल्याच शरीरात आपण हा विचार करू शकतो. त्यात फक्त काय असतं, 4 गोष्टी करत, म्हणजे फक्त आहार, निद्रा, भय, मैथुन याशिवाय दुसरा कुठलाच विचार नसतो. फक्त मानवी शरीरात आपल्याला ही बुद्धी आहे. तर मानव असूनही जो जीवनातील समस्या सोडवत नाही
आणि आत्मक साक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता तो कशा जनावराप्रमाणे प्राण सोडतो, असा व्यक्ती आहे कृपण. हा 9वा प्रश्न आहे आपला. तर हे खूप मौल्यवान शरीर आहे, म्हणजे मनुष्य जीवन हे खूप मौल्यवान आहे. जसं आपण बघतो की इतर सर्व खडे आहेत, त्या खड्यांमध्ये हिरा हा पण एक खडाच आहे, पण त्याचं मूल्य किती आहे? सगळे खडे विकत घेऊ शकतो आपण त्या खड्यांचे. तसं ते मनुष्य शरीरात ज्या संधीने आपण काय करू शकतो, सर्व समस्यांचं निराकरण करू शकतो. कसं? पुन्हा शरीर न घेणे. त्यासाठी विष्णू प्राप्ती करणे आवश्यक. जे व्यक्ती म्हणतात की आम्हाला याची गरज नाही आहे, ते कृपण आहे. कृपण म्हणजे त्याला आपण म्हणू कंजूस. कंजूस म्हणजे आपण काय म्हणतो? कंजूस. कोणाला कंजूस का म्हणावे? की त्याकडे भरपूर संपत्ती आहे, तो उपभोग करू शकतो दादा, पण तो करत नाही, आणि तसाच तो मरतो आणि ती संपत्ती तशीच राहते. तसं आपल्याला जी आता ही बुद्धी दिलेली आहे, त्याचा आपण व्यवस्थित वापर नाही केला खऱ्या कार्यासाठी, तर काय होईल? आपण कृपणच ठरू, कंजूस ठरू. सर्व असूनही आपण काय करू? जे इतर प्राणी करतात तसंच आपण जीवन जगू, म्हणून यात तो भर दिलेला आहे. तो म्हणतो आता नाही प्रपश्यामी ममापनुद्यात, म्हणजे मला आणि यत शोक मुच्छो क्षणमिंद्रियाण, म्हणजे माझा जो शोक आहे हा कोणीही दूर करू शकत नाही, फक्त तुम्ही करू शकता. अवाप्य भूमाव सपत्न वृद्धम राज्यम सुराणाम अपि चाधिपत्य, म्हणजे माझ्या समस्या, मला स्वर्गलोक प्राप्त झाला तरीही ह्या समस्या जाणार नाही. ही खूप मोठी बाब आहे की फक्त तो पृथ्वीवरचं राज्य नाही म्हणतात, तो म्हणतो हे पृथ्वी राज्य प्लस स्वर्गात इंद्रपद पण मिळालं तरी पण मला या शोकातून बाहेर काढू शकत नाही. म्हणून मला तुम्ही शिष्य बनवा. तर आपल्याला एक खरा आध्यात्मिक गुरु कोण हे आवश्यक आहे. कारण आजकाल आपण बघतो की त्या लोकल ट्रेन मध्ये पण भरपूर पोस्टर लागले असते की हा बाबा तो गुरु आहे की नाही. तर यात खरा गुरु कोण कसा समजावा? गुरु असा, हा बरोबर आहे, की कृष्ण भावनेच्या विज्ञानात जो पारंगत आहे, म्हणजे जो आपल्याला कृष्णाकडे आकर्षित करेल, तो खरा गुरु. पण म्हणजे म्हणायचं असतं त्या की तो स्वतः कृष्ण विज्ञानात पारंगत आहे, हे आवश्यक आहे. मग त्यासाठी तो त्याची भौतिक पातळी किंवा सामाजिक पातळी किंवा जन्म हे बघणे आवश्यक नाही. चैतन्य चरितामृत मध्ये काय सांगितलं आहे? किंवा विप्र किंवा न्यासी शूद्र केले नाही, यही कृष्ण तत्ववेत्ता सही गुरु आहे. हे लिहिणं हे खूप महत्वाचं आपल्याला समजायला. कारण काय, जनरली बाहेरच्या लोकांची आयडिओलॉजी वेगळी आहे की गुरूंचे बरेच शिष्य असतील तर तो फेमस गुरु आणि तो खरा गुरु आहे की नाही. तर चैतन्य चरितामृत मध्ये काय सांगतात? यही कृष्ण तत्ववेत्ता, जो खरा कृष्ण तत्व जाणतो तो खरा गुरु आहे. आणि पद्मपुराणामध्ये पण काय दिलेलं की षट कर्म निपुणो विप्रो मंत्र तंत्र विशारदा अवैष्णव गुरुन स्यात् वैष्णव सपजो गुरु. म्हणजे इवन जन्म पण बाय जन्म, समजा जन्मतः कोणी स्वपचो म्हणजे जो म्हणजे खूप हलक्या जातीत पण जन्माला असेल, पण काही कारणास्तव तो वैष्णवाच्या संगतीत येऊन तो कृष्ण तत्व जाणायला लागला किंवा तुझ्यात पारंगत झाला, तर तो गुरु आहे. हे दोन पॉइंट जोडणे त्याला आवश्यक आहे. कोण गुरु कोण आहे अलग लक्षात. जेव्हा हा प्रश्न येईल तेव्हा एक त्याची व्याख्या आणि हे दोन त्याला पुरावे, इतर पुराणातून पुरावे देणे आवश्यक आहे. आपल्या इस्कॉन मध्ये प्रत्येक गोष्टीचे टेस्ट होते माहिती आहे ना. म्हणजे जेव्हा इनिशिएशन होतं टेस्ट होते आणि नंतर ब्राह्मण इनिशिएशन तेव्हा टेस्ट. तर बरेच यात आता हा प्रश्न विचारत होते घराकडून तुमची गुरूंबद्दलची हे काय विचारसरणी काय, हे सांगणं आवश्यक. म्हणजे हा नेहमी तुमच्यासाठी
आवश्यक ज्ञान आहे. ठीक आहे. आता संजय सांगतो, इनफॅक्ट काय झालेलं आहे की आता हे संभाषण चालू झालं ते अर्जुन हा जो बसलेला आहे आणि म्हणतो की मला शिष्य बनवून मला ज्ञान द्या. तर तेव्हा संजय आता धृतराष्ट्राला काय म्हणतो तो, एवं उक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश परंतप न योत्स्य इति गोविंदम उक्त्वा तुष्णीम बभूव. की याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन काय म्हणतो, हे गोविंद मी युद्ध करणार नाही, आणि तो स्तब्ध झाला. तर हे ऐकून काय झालेलं आहे, धृतराष्ट्र हा नक्कीच आनंदित झाला पाहिजे. पण इथे संजय हा म्हणजे व्यासदेवांचा शिष्य असल्या कारणाने तो धर्माच्या बाजूला आहे, म्हणून तो त्याला काय सांगतो की त्याचा अर्जुनाला परंतप म्हणून तो संबोधतो. का तर परंतप या नावाचा अर्थ काय आहे की जो तात्पुरता कधी कधी गोंधळून जाईल त्याच्या कर्तव्याबद्दल, पण तो नेहमी शत्रूला मारण्यात इतपत सक्षम आहे कधी पण. कारण तो त्याला एकदा ज्ञान आता मिळणार आहे, कारण तो कृष्णाकडे आश्रय घेतलेला आहे त्याने. तर तो सांगतो की तू जास्त म्हणजे धृतराष्ट्र तुम्ही आनंदित व्हायची काही गरज नाही आहे, कारण हा अर्जुन आहे, साधारण व्यक्ती नाही आहे, परंतप आहे. तो आपल्या शत्रूला सदैव त्रस्त करण्यात सक्षम आहे. एवढं बोलून काय आता जो कॅमेरा कृष्णाकडे बोलतो की तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत सेनयोर उभयोर मध्ये विजिदंतम इदम वच. कृष्ण ऐकतात आहे, आणि मग जेव्हा आता अर्जुन हा जो त्यांचा समवयस्क भाऊ आहे आणि मित्र पण आहे, दोघं कझिन ब्रदर आहेत आणि खूप गाढ मैत्री आहे त्यांच्यात. पण आता काय होत आहे, एक मित्र दुसऱ्याचा शिष्यासोबत करत. जनरली आपण बघतो की दोन मित्रांमध्ये कधीच असं होत नाही की कोणी म्हणजे नेहमी वादच होतात एकाचे, हे की नाही. कोणी असं म्हणत नाही की तू माझा गुरु आहे वगैरे. जनरली कोणी इव्हन नॉर्मल आपल्या वागण्यात पण कोणी एक मित्र कोणाचं शिष्यसोबत केलं तर दुसरा काय हसेल की तू गंमत करत आहे, की नाही. म्हणून इथे पण हे दोन घनिष्ठ मित्र काय करतात आहे, पहिल्यांदा अर्जुन हा असा वागतोय, त्यामुळे अर्जुन एक हास्य देतात की हे काय मी एक बघतोय. आणि ते म्हणतात आता तू परिपूर्ण झालेला आहे, आता म्हणजे तू व्यवस्थित स्थितीत आहे, आता मी जे काय सांगेल ते तू ऐकायला तयार आहे. म्हणजे की आपण बघतो की काही लोक गुरूंकडे जातात की ठीक आहे एवढी दक्षिणा आहे, आता मला ज्ञान द्या. तर अशा व्यक्तीला तुम्ही सगळं पूर्ण सिद्धांतही सांगितलं त्याला काहीच कळणार नाही. का कारण खरी पात्रता शिष्याची काय आहे की मला काहीच माहित नाही आहे आणि आता मला सांगा. तर एक उदाहरण आहे की एक व्यक्ती एका हार्मोनियम टीचरकडे जातो आणि म्हणतो, दोन व्यक्ती जातात की मला शिकवा. तो म्हणतो ठीक आहे, तुला संगीताबद्दल काय आहे? तो म्हणतो मला संगीताचा ABCD पण माहिती. तो ठीक आहे म्हणतो, 50 रुपये महिना तुझी फी. दुसरा म्हणतो अरे पण मला आधीच माहिती आहे, म्हणजे मी बरंच ऐकलेलं आहे संगीत, शास्त्रीय संगीत वगैरे. म्हणतो तुला 500 रुपये पर महिना. तो म्हणतो अरे मला जास्त माहिती आहे, आणि तरी मला जास्त फी का? म्हणत कारण तुला जेवढं सगळं जास्त माहिती आहे ना ते पहिले मला पोचावं लागेल आणि नंतर तुला पहिल्यापासून चालू करावं. कारण जी गोष्ट आपल्याला अर्धवट माहिती आहे म्हणजे काय, ती व्यवस्थित माहिती नाही. तर गुरूंकडे कसं झालं पाहिजे की आपण समजा नळ आल्यावर पाणी भरतो की नाही एका बादलीत किंवा माठात, तर त्या माठाची स्थिती कशी असायला हवी, व्यवस्थित असायला हवी, उलटी नको. समजलं की नाही. की मला सगळं माहिती आहे किंवा आधीच भरलेली असेल तर ते पण वाया जाईल, किंवा ते त्या माठात दुसरी घाण पण नको. नाही तर काय होईल, ते ज्ञान जे जाते ते ज्ञान जाते ते पण काय होईल, दूषित होईल. ह्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहे की
जशी आपली वागणूक किंवा मेंटॅलिटी असेल तसा आपण बघतो की एका वर्गात बरेचसे लोक असतील, पण काही लोक लगेच सगळं त्यांना समजेल, काही लोकांना समजणार नाही. कारण बऱ्याचशा ह्या गोष्टी असतील की काही जणांची जे माठ आहे ते आधीच भरलेलं असतील अर्धवट, किंवा काही घाण असतील, किंवा काहींनी उलटं ठेवून दिलेलं आहे. परत राहा लागलं तिथे हे जाणणं खूप आवश्यक आहे. तर आता भगवान ॲक्च्युअल आता ज्ञान द्यायला चालू करतात. ज्ञान योग या 11 ते 30 जो आहे, जे सगळे श्लोक जे आहेत हे काय सांगतात, आत्मा आणि शरीर हे वेगवेगळे आहे. तू जे शोक करतोय भीष्म आणि द्रोण हे मारले जातील, पण ते कधीच बनणार नाही, ते फक्त त्यांचे शरीर बदलतील. काय म्हणतात भगवान, अशोच्यान अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषते गतासून अगतासूंश नानु शोचंती पंडिता. आता या नानु शोचंती किंवा हा शब्द बरेच जाईल या श्लोकांमध्ये, की तू उगाच शोक करू नको, विनाकारण शोक करू नये. कारण तू शरीराबद्दल शोक करतोय जे एनिवे नष्ट होणारच आहे, ओके. तर इथे त्याला काय म्हणतात भगवंत, पंडिताप्रमाणे बोलताना तुझे शोक करण्यायोग्य नाही त्याला तू शोक करीत आहे. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करीत नाही. म्हणजे तिथेच भगवंत म्हणतात की तू स्वतःला पंडित म्हणतोय, पण तू ऍक्च्युली मूर्ख आहे. का? कारण जसं आता एक उदाहरण आहे की समजा आपण बघतो की प्राथमिक शाळेत जरा जसे आपले मोहनजी आहेत ते शिक्षक आहेत, ते शिकवतात समजा लहान मुलांना की 6तून 2 वजा केलं तर किती राहतात, 4. त्यांना समजा शिकवलं की 1 म्हणजे 2 मधनं 6 वजा केलं तर किती राहतील, तसं काही जे म्हणजे 4थीतले किंवा 3रीतले मुलं काय म्हणतील की तुम्ही काही म्हणजे झोपेतून आलेला उठून. त्यांच्या ज्या म्हणजे त्यांच्या गणित अभ्यासक्रमात हा छोटी जी वस्तू ही मोठ्या वस्तूतून वजा होत नाही. पण PhD स्टुडंट जो आहे त्याला सगळं माहिती आहे. म्हणजे वर इव्हन 10वीतल्या स्टुडंटला हे माहिती आहे. तसंच अर्जुन काय म्हणतोय, हा धार्मिक तत्वालाच पकडून बसलेला आहे की धर्मशास्त्र हे म्हणतं, राजकारण हे म्हणतं. पण आता कृष्ण काय म्हणतात, याच्यावरती पण भरपूर आहे. काय ते आपण बघितलं की आर्य जे समाजातले आहेत ते काय म्हणतात, त्यांना हे माहिती आहे की जीवनाचं ध्येय काय आहे. जीवनाचं ध्येय फक्त या जगात सुखी राहायचं नाही आहे, मोक्ष प्राप्ती आहे. म्हणजे ही प्रकृती, आत्मा आणि परमात्मा याचं ज्ञान आहे, हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. बाकी सगळं कसं आहे, हे टेम्पररी आहे. जसं उदाहरणार्थ समजा महाराष्ट्रात सगळेजण काय गहू खात आहे की नाही, भात जास्त खात नाही. पण समजा साऊथ इंडियात गेलो तर काय ते भात खातात आणि गहू खाणार नाही. तर तिथल्या प्रदेशातले रूल्स वेगळे असतील आणि म्हणजे त्या राज्यातले जे रूल आहेत, म्हणजे गहू जे तांदूळ आहे स्वस्त असतील, जरी चांगल्या क्वालिटीचे पण स्वस्त. कारण काय, सगळ्यांना मिळायला पाहिजे. पण इकडे वेगळं असेल, इकडे गहू चांगल्या क्वालिटीचे पण स्वस्त असेल. पण जसा पूर्ण भारताचा समजा रूल बघितलं तर काय होईल, ते जरा वरती असते. तर धर्मशास्त्र, समाजशास्त्र आणि इतर सगळे शास्त्र, कुळधर्म हे कसे आहेत, एकेका पर्टिक्युलर एरियासाठी, इन द सेन्स त्यांचा तो गुणधर्म त्याच्या बाहेर जात नाही. समजलं की नाही. जसं आता भारतीय रूल आणि अमेरिकन रूल यांचा काही संबंध नाही, त्यांच्याच वेगळे असतील. जसं आपण भारतात डावीकडनं चालतो हो की नाही, गाडी चालवताना किंवा पायी चालताना तिकडे उजवीकडनं चालतात हो की नाही. तर हे सगळं वेगळं. पण हे जे ज्ञान आहे कुठलं, प्रकृती, आत्मा आणि परमात्मा, हा सगळीकडे लागू आहे. तर भगवंत काय म्हणतात आहे की तू मूर्खासारखा काय करतो, की लहान मुलासारखा तू काय म्हणतो की मला समजवत आहे की जे 6 आहे ते 2 मधनं वजा होतच नाहीत कधी. त्यामुळे तुम्ही तुला ज्ञान देणार आहे की असं होऊ शकतं. याचं लक्षात.
तर एक प्रश्न तो असेल की भगवंत त्याला का खर्चवतात, की त्याला सांगतात की तू आर्य आहेस आणि तुला एक उच्चतर ज्ञान असणे आवश्यक आहे, जे तू ज्याच्यावर तू भर देत नाहीये. आलं का? म्हणून ते काय म्हणतात, तू ऍक्च्युली मूर्ख आहे पण पंडितासारखा बोलतोय. मग ते म्हणतात की नत्वे वाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधिप न चैव न भविष्याम सर्वे वयमता पर. तुला वाटतं की आता भीष्म आणि द्रोण हे मेल्यानंतर त्यांचा नाश होईल. अरे पण मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधी नव्हता, आणि हे भविष्य काळात पण आपण अस्तित्वहीन होऊ असं पण नाही. सदैव आपण राहणार आहे. आत्मा जो आहे हा सदैव राहणार आहे. त्या प्रत्येक श्लोकात 11 ते 30 आपल्याला एक एक पॉइंट मिळणार आहे की आत्म्याबद्दल, आत्मा आणि शरीराबद्दल. तो आपण एका प्रश्नात आपण तसा का बघू की आत्म्याचे गुणधर्म काय, तर त्यात ते सगळे तो आपण एक कंपल्सरी प्रश्न बनवू की तो त्याचं उत्तर कसं असेल की आपल्याला ते नेहमी माहिती हवं. फक्त त्या भक्तिशास्त्री पेपरसाठी नको, साधारणतः दैनंदिन जीवनात पण आपण त्याचा जो अंमल करू आपल्या जीवनात, तर तो आपल्याला फायदेशीर ठरेल. हो की नाही? कारण आपण हे भक्तिशास्त्री फक्त पेपर लिहिण्यासाठी किंवा मार्क मिळवण्यासाठी नाही करत आहे, की हे हळूहळू आपल्याला हे ज्ञान काय करायचं आपल्या जीवनात अंमल करायचं आहे. ठीक आहे? तर हे एक एक आपण नोट करून ठेवू की हे पहिलं ज्ञान सगळ्यात उच्च स्तराचं आहे, उच्च स्तर आहे की आत्मा, परमात्मा आणि भगवान आणि प्रकृतीबद्दल पण आपल्याला माहिती हवं. आणि दुसरं म्हणजे की जो आत्मा आहे याचा कधीच नाश होत नाही. तो पूर्वी पण होता, आत्ता पण आहे आणि भविष्यातही राहील. त्यात एक कठोपनिषद मध्ये काय सांगितलं आहे की नित्यो नित्यानाम चेतनास चेतनानाम एको बहुनाम यो विदधाति कामा. की जो आपला आत्मा जो आहे किंवा जीव आहे, हा जो जीव आहे हा बद्ध अवस्थेत असो किंवा मुक्त अवस्थेत असो तरी हा सदैव काय आहे, शाश्वत आहे. आणि तो दोन्ही अवस्थेत कोणावर अवलंबून आहे, कृष्णावर. असं नाही की फक्त तो बद्ध आहे म्हणून कृष्णावर अवलंबून आहे आणि नंतर तो स्वतंत्र आहे मोक्ष प्राप्तीनंतर. नाही, तिथे तो त्यांच्यावर अवलंबून आहे. म्हणून म्हटलंय नित्यो नित्यानाम आणि एको बहुनाम विदधाति कामा. म्हणजे फक्त एक ज्यांच्यापासून हे सगळे अंश आलेले आहेत, म्हणजे कृष्ण फक्त सगळ्यांचे गुण आहे, पालन करताय. दोन्ही स्थितीत भौतिक आणि आध्यात्मिक जगात पालन करता एकच राहणार. एको बहुनाम यो विदधाति कामा. त्यात आपण काय शिकणार आहोत की मायावाद. आपण मागच्या क्लासमध्ये विचार केला की मायावादी कोण आहे जनरली, की ते भगवंतांना निर्विशेषवादी, निराकार जाणतात. पुरुष वगैरे नाही सांग, ते म्हणतात ज्योती आहे, लाईट आहे. कारण त्यांना एक भीती असते की आपलं शरीर हे जे आहे सदैव आपल्याला समस्या देते की नाही, जरा व्याधी वगैरे. तर ते म्हणतात की मग कसं काय आपण जे मोक्ष प्राप्तीनंतर कसं काय परत शरीर घेणार, म्हणून विलीन व्हा. म्हणजे एक लाईट मध्ये विलीन झाल्यानंतर काय होईल, समस्या राहणार नाही. त्याचा उद्देश काय असतो की या समस्यांपासून दूर व्हायला पाहिजे. त्यासाठी ते भगवंतांना काय म्हणतात, निराकार. तर त्यांचा एक काय असतो, तर ते तत्वज्ञान, त्यांचा तत्ववाद असतो. मायावाद जे आहेत त्यांचे काहीतरी तत्व असतं. तर त्यांचं तत्व एक काय आहे की फक्त मोक्षानंतर जीवात्मा हा मायाच्या आवरणातून अलग होतो, म्हणजे वेगळा होतो. आता मायेच्या म्हणजे कारकिर्दीत तो आहे, त्यामुळे तो काय झालेला आहे, तो त्याला शरीर मिळालेलं आहे, त्यामुळे एवढ्या समस्या आहेत. पण एकदा त्याला मोक्ष मिळाला काय, तो ब्रह्मामध्ये विलीन होतो तो असं. पण हा जो 12 श्लोक आहे त्याला काय म्हणतो, तो खंडन करतो या तत्वाचं. काय कारण ते काय म्हणतात आहे की जरी तुमचा मृत्यू झाला किंवा मोक्ष प्राप्ती झाली, काय झाल्यानंतर तुम्ही अस्तित्वात राहालच, कसे भगवंतावर अवलंबून राहणार.
अलग लक्षात. आणि ते म्हणतात की फक्त बद्धावस्थेतच आपण वैयक्तिक अस्तित्वाचा विचार करतो, तर तसंही नाहीये. नंतरही आपल्याला शरीर मिळणारच आहे. अलग त्यांचं हे काय की विलीन होणे म्हणजे आपलं अस्तित्व नष्ट करणे असं त्यांचं मत आहे. पण भगवंत सांगतात की तुमचं अस्तित्व कधीही नष्ट होणार नाहीये. हा एक प्रश्न पण आहे की मायावादाचे खंडन प्रभुपाद कसे करतात. तर हा जो पूर्ण पॅरेग्राफ वाचला ना तुम्ही, त्यात तुम्हाला हे दोन जे त्यांचे तत्व आहे ते कळून मिळतील. पहिले त्यांचे तत्व लिहायचे की त्यांची अंडरस्टँडिंग काय, मायावादी लोक आत्म्याबद्दल काय म्हणतात आणि ते प्रभुपाद या श्लोकाद्वारे कसं त्याचं खंडन करतात. या श्लोकामध्ये बेसिकली आपल्याला काय कळलं आहे की जीव हा शाश्वत आहे सर्व स्थितीत. नंतरच्या म्हणतात की मग जीव शाश्वत आहे तर समस्यांचं काय करायचं, हो की नाही. तर भगवंत म्हणतात की देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीर तत्र न मिळती. म्हणजे तुम्ही शाश्वत आहे पण आता तुम्ही बद्धावस्थेत आणि समस्या आहेत, काय करा मग, सहन करा. म्हणजे गोंधळून नका जाऊ. पुढच्या श्लोकात म्हणतात सहन करा. इथे म्हणतात की धीर मनुष्यपणा, की ज्याप्रमाणे आपण बघतो की आत्मा जो आहे हा जन्म घेतो, नंतर बालपणातून तो तरुण अवस्थेत जातो आणि नंतर वृद्धावस्थेत जातो, त्याचप्रमाणे तो एक मृत्यूनंतर पुन्हा दुसरं शरीर धारण करतो. तर दोन्ही स्थितीत तुम्ही गोंधळून जाऊ नये. तो फक्त त्याची सिच्युएशन चेंज करत आहे. तर आपण बघतो की एक व्यक्ती समजा जॉबसाठी विदेशात जातो, आपण रडतो का, नाही, एक त्याने सिच्युएशन चेंजच केली ना, पण आपण आनंदच होतो, अरे नाही चांगलं प्रॉस्पेक्ट आले. तसंच हा जो जीव आहे भीष्म आणि हे झाले वृद्ध झालेले आहेत द्रोण एवढे. आता काय मृत्यूनंतर त्यांना आणि हे पूर्ण आयुष्यात त्यांनी धर्म पालन केलंय, इन द सेन्स ऍक्च्युली सदाचारी राहिलेले आहे, आर्य राहिलेले आहे. तर त्यांना नक्की दोन गोष्टी होतील, एक तर स्वर्ग प्राप्ती होईल किंवा डायरेक्ट मोक्ष मिळेल. तर तू म्हणजे खिन्न व्हायचं कारणच नाही असं सांगतात की धीर मनुष्य जो आहे. आता या प्रश्नात या श्लोकांमध्ये तात्पर्य लिहिलं आहे की धीर मनुष्य कोण आहे. ते काय लिहिलं आहे, फक्त धीर मनुष्य जो आहे हा जीवित आणि मृतावस्थेबद्दल शोक करत नाही. तर हा जो धीर मनुष्य कोण आहे की ज्याला आत्म्याची म्हणजे जीवाची मूळ स्थिती, परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचे परिपूर्ण ज्ञान असते आणि तो मनुष्याच्या शरीराच्या कुठल्याच स्थित्यांतरामुळे गोंधळून जात नाही. अशा व्यक्तीला म्हणतात धीर. पुढे एक 28वा प्रश्न पण एक म्हणजे दुसरे मी बरेच प्रश्न काढले, त्यात एक प्रश्न पण आहे. 28वा कुठला प्रश्न आहे की अर्जुनाच्या जीवात्म्याबद्दल शोक करण्याची म्हणजे कृष्णाने काय वर्तक मांडले. तू जे शोक करतोय त्यात कृष्ण काय सांगतात आहे की हे जे दोन आहेत ना, भीष्म आणि द्रोण, हे जे खूप वृद्ध झालेले आहे, त्यामुळे त्यांना तारुण्य प्राप्त करू दे ना, ओके नाही, जेणेकरून त्यांना जे भौतिक जगात काही भोग करायला मिळतील. आणि हे तर नक्की आहे की कर्म त्यांचे जे व्यवस्थित आहे आतापर्यंत. फक्त ते आपल्या दुर्योधनाच्या म्हणजे दुर्योधनाची चाकरी केली, पण त्यांचे जे त्यांचं व्यक्तिमत्व आहे जे आदरणीयच आहे इन द सेन्स वन वे. तर ते नक्कीच काय होईल, त्यांना एक तर स्वर्गलोकाची प्राप्ती होईल किंवा त्यांना मोक्ष प्राप्त होईल. तर म्हणून तू काळजी करू नको त्यांची. तर ही जनरली देहात्मबुद्धी काय असतं की माझा जो आनंद आहे हे अशा व्यक्तींवर अवलंबून आहे, तर ती व्यक्ती गेल्यानंतर माझ्या आनंदाचं काय होईल.
ज्याला जनरली जो देहात्म बुद्धीला जो व्यक्ती आहे त्याला दुसऱ्याची काळजी जास्त नसते पण स्वतःची जास्त की त्याच्यामुळे माझं कसं होईल, हो की नाही. जसा एक जोक होता पण तो विसरलो होता मी. म्हणजे हे सविस्तर आपण बघत असतो, हे की नाही. फक्त जे जे खरंच सेल्फलेस आहे ते लोक म्हणजे आता जनरली कसं असतं की आपण या कलियुगात चांगला वागायला गेलो तरी लोक शंकेने बघतात की याचा काहीतरी फायदा असेल याचा, हो की नाही. पण पूर्वीच्या युगात तसं नव्हतं की साहजिकच सर्व जण कसे होते, परदुःख दुःखी होते. इथे परत एक मायावादी पॉइंट काय असतो की ते म्हणतात की आत्मा जो आहे प्रत्येक म्हणजे ते लिहिलेलं आहे की प्रत्येक व्यक्तिगत शरीरात स्थित असलेल्या परमात्म्याला प्रतिबिंबांचा सिद्धांत लागू येतो. तो जीवात्म्याहून भिन्न असतो. आकाशाच्या पाण्यातील पडलेल्या प्रतिबिंबामध्ये सूर्य, चंद्र आणि तारे दिसून येतात. तर तारकांची तुलना जीवात्म्यांची करता येते, तर चंद्र आणि सूर्याची तुलना परमेश्वराची करता येते. म्हणजे जनरली काय आहे की मायावादी काय म्हणतात की आत्मा आणि परमात्मा जेव्हा मोक्ष प्राप्तीनंतर आत्मा हा परमात्मा एक होईल. तर आपण बघतो की जे भौतिक जगत कसं बनलं आहे हे ऍक्च्युली आध्यात्मिक जगाची प्रतिमा आहे, प्रतिबिंब आहे. तर सगळं जे तिथे आहे त्याचं उलट दिसतंय इकडे, हो नाही. तर समजा आपण बघू की समजा चंद्र एका आणि तारे हे पाण्यावर प्रतिबिंबित झाले तर प्रतिबिंबात आपल्याला काय दिसतं, एक चंद्र दिसतो आणि बरेच तारे दिसतात, हो की नाही. पण समजा आपण उलट बघितलं म्हणजे प्रत्यक्षात बघितलं तर वरती पण तारे आणि चंद्र दिसतो, की नाही. असं होत नाही की ते फक्त चंद्र दिसतं, तारे विलीन झाले त्यात मर झाले, असं होत नाही. तर हा एक सिद्धांत पण आपण त्या मायावाद्यांचं खंडन करू शकतो. जनरली असतं इवन सो कॉल्ड हे जे वेद म्हणजे चतुर्वेदी वगैरे असतात काही लोकांनी, बरेच आपण बघतो की त्यांना हे पण ज्ञान नसतं की आत्मा परमात्मा हे ऍक्च्युली वेगवेगळे आहे. आत्मा सो परमात्मा आहे ना, सगळं एकही येतात. तर हा एक सिद्धांत माहिती पाहिजे की कुठल्याच म्हणजे बद्धावस्थेत किंवा मोक्षावस्थेत आत्मा परमात्मा वेगळंच असतं. इनफॅक्ट आपण बघतो की परमात्मा हा आध्यात्मिक जगात परमात्म्याची पण आवश्यकता नसते, कारण तिथे प्रत्यक्ष भगवान असतात. जसं एखादा राजा असेल आणि त्याचा पुत्र म्हणतो की मला एकटं राहायचं आहे, हो की नाही, मला काही तुमची गरज नाही. तो समजा सोडून गेला तर राजा काय करतो, त्याच्या एका शिपायाला पाठवतो मागे, बघ त्याच्यासोबत जा आणि जे लागतं त्याचं रक्षण कर, त्याला पुरवत राहा. त्याचप्रमाणे परमात्मा असतो आपल्याकडे. सो प्रत्येक शिपाईने भगवंत स्वतः आपल्या रूपात म्हणजे अंशात येतात, म्हणजे स्वांश म्हणजे स्वअंश परमात्मा जे आहे ते आपल्यासोबत काय आहे, उपदृष्ट आणि अनुमंता, म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या बघता जाते आणि अनुमती देतात. भगवंत परमात्मा रूपी सगळ्यांच्या हृदयात स्थित आहे. त्यांचं कार्य काय आहे की आपण आता दूर आहोत ना, पण वास्तविक भगवंत सगळ्यांच्या हृदयात आहे. जेव्हा आपण मोक्ष प्राप्त करतो तेव्हा डायरेक्ट कृष्ण समोर असणार नाही. जसं अजून एक उदाहरण देतो की कुंभमेळ्याला कोण गेलेलं आहे, कुंभमेळा, तर कुंभमेळा त्यात इतके लोक येतात की त्यांचं सगळ्यांचं हे सगळे 1 महिना राहणार, तर त्यांचं राहण्याची सोय, खाण्याची सोय, पाण्याची सोय, रस्ते सगळं करायसाठी ऍक्च्युली एक जो कलेक्टर असतो तिथला कुठल्याही म्हणजे जिथे कुंभमेळा झाला त्याला ॲडिशनल एक कार्य देतात. म्हणजे तिथे एक कलेक्टर तो सगळं काम सोडून ते कार्य करतो. अलग लक्षात त्याचं त्या राज्याची ती जबाबदारी झाली. इथे व्यवस्थित झालं पाहिजे. समजा 13 लाख लोक येणार आहे, त्या लोकांचं कोणाला धक्काबुक्की झाली नाही पाहिजे, मेलं नाही पाहिजे कोणी, अशा रीतीने त्याला 1 महिना तो कार्य करावा लागतो. तो मंडप बांधतात, पाण्या टँकर, प्रसाद सगळं असतं. पण ज्या क्षणी
कुंभमेळा संपला की ते सगळं ते ग्राउंड स्वच्छ होतं. तर कलेक्टरची काय गरज आहे, तो कार्य चाललं जातं. आलं पाहिजे. त्याच प्रकारे परमात्मा असतो. म्हणजे हा एक साईडलाईन पॉईंट आहे, आपण त्यात जास्त वेळ देतोय, पण हे जाणणे आवश्यक आहे की भगवंत हे काय येतात इथे आपल्याला फक्त त्यांच्या अनुमतीशिवाय आपण काहीही करू शकत नाही. म्हणून उपदृष्टा म्हणजे त्यांना असं अशी काहीच गोष्ट नाही की ती त्यांना माहित नाही. म्हणून अरे मी फसवलंय म्हणजे हे तरी माहित नसेल, असं काहीच नाही आहे. सगळ्या गोष्टी परमात्म्याला माहिती आहे, कारण आणि तेच अनुमती देणार आहे, कारण त्यांच्या अनुमतीशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही, आपण काहीच करू शकतो. ठीक आहे, हा एक साईडलाईन पॉईंट झाला, पण हे माहिती असणं आवश्यक आहे. आता ते म्हणतात की सहन कर या सगळ्या ज्या समस्या आहेत की मला आता नातेवाईकांसोबत युद्ध करायचं आहे, हो की नाही, कर्तव्य आहे. ते कर्तव्यात हे कसं काय, ही कशी काय समस्या आहे, मी शत्रूंना मारतो, हो की नाही, त्यात मला काहीच होणार, पण नातेवाईकांशी कसं करू. काय करतात भगवंत म्हणतात की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा अपायिनो अनित्या ताम तितिक्षस्व भारता. तितिक्षस्व केवळ सहन कर. तर ते म्हणतात की ही जी तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुख दुःखे आहेत ती काय आहेत, ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे, आणि ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात, आणि म्हणून मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकलं पाहिजे. एक प्रश्न आहे त्यात, धीर मनुष्य आपण बघितला तर योग्य उदाहरणाने स्पष्ट करा की आपल्याला सहनशीलतेची का गरज आहे. इथे ऍक्च्युली अर्जुनाला सहनशील बनायचं आहे, तसंच आपल्याला काय शिकायचं आहे की प्रत्येक स्थितीत आपल्याला आपलं कर्तव्य पालन करायचं आहे, हो की नाही. गृहिणींचं वेगळं कर्तव्य आहे, बाकी पुरुषांचं वेगळं कर्तव्य, हो की नाही. तसंच तर जे धर्म पालन करतात त्यांना सकाळी भल्या पहाटे स्नान करणे आणि नंतर देवधर्म करणे आवश्यक आहे, हो की नाही. तर त्यात हिवाळ्यात जानेवारी फेब्रुवारीमध्ये जास्त थंडी असते, तरी जो धर्म पालन करतो तो आंघोळ करणारच. तसंच स्त्री जी आहे ही स्वयंपाक करणार, तर पण मे मध्ये अतिशय उष्ण असतं, तरी पण ती असं म्हणते का आता मे महिन्यात आपण फक्त हॉटेलमध्ये खाऊ, खूप उष्ण मी काही स्वयंपाक करणार नाही, ते शक्य नाही. तर तसंच जेव्हा ते सर्व व्यक्ती सहन करतात, तसंच आता तुझ्या समोर काय आलेली समस्या की तुझं जे क्षत्रिय धर्म आहे, क्षत्रिय कर्तव्य आहे, त्यासमोर नातेवाईक म्हणून शत्रू आलेले आहे. तर तुला हे सहन करून तुला क्षत्रिय धर्म करायचा. कृष्ण सांगतात की आता तू याला असं समजू नको की या मी माझ्या कर्तव्यापासून दूर होऊ शकतो फक्त का, कारण नातेवाईक आले, नाही तर मी करू शकतो. आपण म्हणू शकतो की अरे फक्त आता उन्हाळा चालू झाला ना की रोज मी 2दा आंघोळ करेल, हिवाळ्यात नको करतात, थंड आहे, ठीक आहे नाही, असं म्हणून चालणार नाही. धर्म पालन करायचं. तर आर्य जे आहेत हे कुठल्याच परिस्थितीत आपला कर्तव्य सोडत नाही. तर तू आर्य आहेस म्हणून तुझं कर्तव्य पालन कर. यांनी काय होईल, कर्तव्य पालन करण्याने काय होईल, तर हे म्हणतात की यम ही न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभा सम दुःख सुखम धीरम सो अमृतत्वाय कल्पते. पूर्वीपासून बघितलं की कोणाचाच नाश होणार नाहीये. सगळ्यात हायर ज्ञान काय आहे की प्रकृती, आत्मा आणि परमात्मा भगवान यांचं ज्ञान हे उत्तर ज्ञान आहे, आणि आत्म्याचा कुठल्याच परिस्थितीत नाश होत नाहीये. तर ज्या समस्या आहेत त्याचा कशा आहेत त्या की आपण बघतो फक्त शरीर बदलत आहे त्या आत्म्याचं, पण तो स्थित आहे. तर त्या धीर मनुष्य म्हणून आपण त्या गोष्टी बदल बघून
गोंधळून न जाणे. तर समस्यांचं काय करता, फक्त सहन करून पालन करत राहणे आपलं कर्तव्य. यांनी काय होईल, मोक्ष प्राप्तीसाठी तुम्ही पात्र व्हा. ते म्हणतात की हे सुख दुःख जे आहेत, कृष्ण भगवान म्हणतात की फक्त आपल्या इंद्रियांना जाणीव होते त्यामुळे असं. पाणी तेच आहे, पण इंद्रिय आपण म्हणतात की ते थंड आहे आणि उष्ण आहे, त्यामुळे हे आपल्याला सुख दुःख वाटतात. पण ते शाश्वत नाही आहे, तात्पुरती आहे. उन्हाळा झाल्यानंतर तो उन्हाळा असं नाही की राहणार होता 12 महिने, तो जाणार 4 महिन्यानंतर उन्हाळा येईल, नंतर पावसाळा येईल, हिवाळा येईल. तर त्याचप्रमाणे सुख आणि दुःख हे येत राहतील. फक्त तू ते काय कर, धीर मनुष्य होऊन सहन करत राहा. अशाच प्रकारे तो व्यक्ती काय होतो, मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य होतो. उदाहरणार्थ चैतन्य महाप्रभू हे उदाहरण आहे की उच्चतर अवस्थेची प्राप्तीसाठी ते काय करतात, त्यांची म्हणजे त्यांचा निश्चय हा दृढ असतो. कुठल्याही व्यक्तीचं ज्यांना आध्यात्मिक साक्षात्कारासाठी ते प्रयत्न करत आहे. चैतन्य महाप्रभू या भौतिक जगात कशाला आले की संकीर्तन यज्ञ चालू करून सर्व व्यक्तींना इव्हन कलियुगात सोप्या रीतीने मोक्ष प्राप्ती देणे. कुठले यज्ञ करायचे नाही ना तपस्या करणे नाही, फक्त हरिनाम या पद्धतीने मोक्ष प्राप्ती. इव्हन मोक्ष प्राप्ती म्हणजे आपण आपल्या जे शाश्वत आपलं जे अस्तित्व आहे, कृष्णाचा दास, हे प्राप्त करणे त्यासाठी आले, हो की नाही. त्यांनी बघितलं की 24 वर्षाच्या वयात त्यांनी संन्यास घेतला. अलग का, तर फक्त उच्चतर हेतू प्रित्यर्थासाठी. फक्त बंगालमध्ये राहून मला काय, म्हणजे एका ठिकाणी राहून मला हे करणं शक्य नाही, म्हणून मी संन्यास घेतला. तर काय होईल की सगळीकडे प्रचार करू शकतो. तर संन्यास म्हणजे ही साधी गोष्ट नाही, त्याच्यात बरीच तपस्या आहे. पण त्या उच्चतर हेतू प्रित्यर्थ व्यक्ती सहन करतो आणि सगळ्यांचं भलं करायसाठी जातं. तर हे उदाहरण देणं आवश्यक आहे. चैतन्य महाप्रभू स्वतः भगवंत असून त्यांनी हे दाखवून दिलं की उच्चतर ध्येयासाठी स्वतः बऱ्याचशा ज्या सो कॉल्ड तपस्या आपण सहन करायला हव्या. आलं का, आपल्यासाठी 16 माळा करणे पण कधी कधी तपस्या होते की नाही. कधी कधी दिवसभर करणे ती पण सकाळी तर सोडा की दिवस 24 तासात 16 माळा होणे पण तपस्या वाटते. तर ही कलियुगातली म्हणजे वातावरणच तसं आहे की प्रत्येक गोष्ट आपली काय करते, एनर्जी जी स्टक करते. म्हणजे एनर्जी आपली हिरावून घेतात सगळ्या गोष्टी, वातावरण, प्रत्येक गोष्ट. त्यासाठी आपली जी चिकाटी आहे, निश्चय, तो दृढ असणे आवश्यक आहे. चैतन्य महाप्रभूंचं इथपर्यंत आलो आपण की व्यक्ती मोक्ष प्राप्तीसाठी पात्र कसा होऊ शकतो, जेव्हा तो सुख आणि दुःख या दोघांनाही समान बघतो आणि आपलं कर्तव्य पालन करतो. आता सांगितलं आहे, भगवंत सांगतात की जे तत्वदर्शी आहेत, तत्वदर्शी म्हणजे दर्शी म्हणजे जे बघणारे आणि जे तत्व बघू शकतात, जे शास्त्रानुसार बघतात, त्यांचा आधार काय बघण्याचा, शास्त्र. त्यांनी काय सांगितलं आहे की ना असतो न असतो विद्यते भावो, ना भावो विद्यते सतः, उभयोरपि दृष्टवंतः वनयोस तत्वदर्शी. की जे असत म्हणजे भौतिक शरीर आहे ते चिरकाळ टिकू शकतच नाही, काही पण केलं. आणि जे सत आहे जीवात्मा, तो कधीच बदलत नाही. हे त्यांनी जाणल्या कशाने, कारण त्यांनी दोन्ही स्वरूपांचा अभ्यास केलेला आहे आणि नंतर निष्कर्ष काढलेला आहे. हा निष्कर्ष काढून आपण स्वतः बघू शकतो की नाही ऍक्च्युली की काही गेल्याने कोणीच असतं. समजा कोणाचे पंजोबा अजून आहे का, कोणाचे जीवित पंजोबांचे वडील वगैरे नाही, शक्य नाही. आणि तर त्या हिशोबाने की भौतिक शरीराचं
ते कुठल्याही गोष्टीत चिरकाळ टिकूच शकत. आणि भगवंतांनी आधीच 2-4 श्लोकामध्ये काय सांगितलं की जीव जो सत आहे, जीवात्मा, त्याचा कधीच नाश होत नाही, त्याचा बदलही होत नाही. आपण म्हणू की एक लहान बाळ आहे आणि एक वृद्ध व्यक्ती आहे. तोच जो लहान मुलगा होता तो आता वृद्ध झालेला आहे, पण तो आत्मा आहे, त्याच्यात काहीच बदल झालेला नाही, तो तसाच आहे. अलग. हे जाण्यासाठी ऍक्च्युली आपल्याला जसं जसं आपण शुद्ध, आपलं हृदय शुद्ध होतं ना, तसं आपल्याला साक्षात्कार येईल की ऍक्च्युली हे सहनशीलता वाढते, आत्म्याबद्दल ज्ञान वाढतं आणि हे हळूहळू आपल्याला आध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची निर्माण होते या ज्ञानाने. भागवतांमध्ये पण सांगितलं की जेव्हा कृष्ण भगवंत आध्यात्मिक जगात परत जातात तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा शोकाकुल होतो. अरे आता मी काय करणार. तर तेव्हा ह्याला पूर्ण भगवद्गीता आठवते आणि तो म्हणतो देश कालार्थ युक्तानी, म्हणजे आता मला पुन्हा ते सर्व उपदेश आठवतात आहे आणि आता मी परत धीर झालेलो आहे. तर हे जे ज्ञान आहे हे आपण बघू शकतो की त्याच काळात पण जेव्हा कृष्ण नव्हते तरीही त्यांनी या ज्ञानाने काय केलेलं आहे, एका व्यक्तीला धीर बनवलेलं आहे, म्हणजे अर्जुनाला असं. त्यामुळे जर आपण व्यवस्थितपणे हे जे ज्ञान आपल्या जीवनात उतरवलं तर आपण हे धीर होऊ शकतो. त्याला काय लागेल ते वैयक्तिक व्यक्तीवर अवलंबून आहे, कसं आपण त्यात निश्चय ठेवतो दृढ. नंतर भगवंत म्हणतात की अविनाशी तू तत्व. आता चालू होईल की कसा काय जो आत्मा आहे त्याचा कधीच नाश होत नाही. तर आता आपण बरेचदा एक गोष्ट वारंवार भगवंत सांगतात की या प्रकारे आत्म्याचा नाश होऊ शकत नाही. वेगवेगळ्या रीत्याने ते सांगत आहे जेणेकरून की काय जी एखादा व्यक्ती एखाद्या वस्तूला पकडूनच ठेवला तर त्याला सोडायसाठी भरपूर त्याला हलवावं लागेल की नाही. म्हणून जो देह 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 देहला पडून ठेवला म्हणून ते आत्मा 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 म्हणून त्याला त्याच्यातून बाहेर काढतात ते आत्मबुद्धी. अविनाशी तू तद्विधी येन सर्वम इदम ततम विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हति. की जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे. म्हणजे आपल्या शरीरात जे संपूर्ण तऱ्हेने व्यापलेला आहे काय तो चेतना आहे या आत्म्याची, ती अविनाशी आहे आणि त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. तर आपण बघतो की मृत शरीर आणि जिवंत व्यक्ती यात एकच बदल आहे. काय? चेतना नाहीये, चैतन्य नाहीये. त्यामुळे त्याला हलवलं पण तरी तो मृत व्यक्ती काहीच प्रतिकार करणार नाही. ओके. तर मृत शरीर आणि जीवात्मा यांचे म्हणजे त्याचा फरक काय आहे? चेतना नसते, त्यात वाढ नाही आणि कुठलीच क्रिया नाही आहे त्यात. हा त्यात जो बदल आहे. तर हा जो प्रत्येक व्यक्तीत वैयक्तिक चेतना आहे की नाही. आता माझ्या ह्याच्यात माझी सहनशीलता किती आहे ही दुसऱ्याला जाणू शकत नाही. म्हणजे प्रत्येकाची जी सहनशीलता आहे किंवा जी चेतना आहे ती वेगवेगळी आहे हो की नाही. माझ्या मनात काय चाललंय म्हणजे माझ्यात विचार काय चाललाय हे दुसऱ्याला समजणार नाही ना तुमचे तिसऱ्याला समजणार नाही हो की नाही. तर एका शरीराची सुख दुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही हो की नाही. जसं आता इव्हन आता तुला कोणाला दुःख काय होत आहे तर त्याला कुठल्याही प्रकारे कनेक्ट करून आपण ते जाणू शकत नाही ऍक्च्युली या एवढं पर्सेंटेज तुला दुःख होत आहे हे जाणू शकत नाही. तर ही सगळी म्हणजे वैयक्तिक वेगवेगळी चेतना आहे. तर म्हणून प्रत्येक शरीर हे एक व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याचे शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते. आणि आता एक जीवाचा आकार काय त्यात दोन पुरावे आहेत की म्हणजे
श्वेताश्वेतर उपनिषदमध्ये सांगितलंय की केसाच्या वरचे एक टोक आहे त्याचे 10,000 तुकडे केल्यानंतर जो भाग राहील तो त्याचा साईज आहे. आणि हे दुसरीकडे पण तसंच सांगितलं दुसऱ्या शास्त्रामध्ये. म्हणजे एवढा सूक्ष्म आहे तो आत्मा, म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात स्थित, की तो कुठल्याच प्रकारे आपण बघू शकत नाही, मोजू शकत नाही, कारण तो खूप सूक्ष्म आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? खूप चांगला प्रश्न. काय उत्तर आहे याचं? कोणी सांगू शकतो? आतापर्यंत आपण काय शिकलो? म्हणजे आता 11व्या पासून 17 त्यात कोणाचं काय बुद्धी चालते बघा. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? जर आत्म्याला पाहूच शकत नाही तर आत्मसाक्षात्कार जो शब्द आहे त्याचं महत्व. इथे अर्जुनला काय सांगतात की कृष्ण काय सांगतात की तू हे शरीरच नाहीये, तू काय हे कोणीच शरीर नाहीये, आत्मा आहे. म्हणजे हा साक्षात्कार की मी शरीर नसून आत्मा आहे. कारण जनरली एका कॉलेजमध्ये एक सेमिनार होता तेव्हा एकाला म्हटलं की यू आर नॉट युअर बॉडी. तर त्याचा इमिजिएट त्याचा रिप्लाय काय होता, त्याला म्हटलं की तू तुझं शरीर नाही. तर तो म्हणाला की देन हुज बॉडी आय एम. आय एम माय बॉडी, देन हुज बॉडी आय एम. म्हणजे मी माझी बॉडी शरीर नाही तर माझं शरीर कोणाचं, म्हणजे कोणाचं शरीर आहे की अलग असतात. प्रभुपाद एकदा सोप्या याच्यात सांगतात की आपण या काय म्हणतात त्याला एक्सपेरिमेंटनी आपण जाणू शकतो की आपण हे शरीर नाही. म्हणते हा कोणाचा हात आहे, हा माझा हात आहे. मी हात आहे असं म्हणतो की नाही, मी हात आहे, मी माझं डोकं आहे, मी माझा बोट आहे, नाक आहे. तसंच मी हे माझं शरीर आहे, मी शरीर आहे असं म्हणतो आपण. तसंच आपण शरीरापेक्षा वेगळे व्यक्तिमत्व आहे. पण आपण जनरली काय म्हणतो की आपण हे शरीर आहे. इव्हन आपण स्वप्नात बघतो की शरीर आपलं आपण झोपलेलो आहे आणि याच्यात दिसतं कधी कधी की आपण पळतोय जंगलात आणि वाघ आपल्या मागे लागलेला आहे. हे पण बघतो की अरे आपल्याला माहिती आहे की मी झोपलेलो आणि मला घाम येतोय, पण तरी आपण बघतो की ऍक्च्युली मी पळतोय आणि तो आता माझ्यावर झेप घेणारच आहे. तर कालांतराने जसं एक उदाहरण सांगतो की देहात्मबुद्धी कितपत आपल्याला त्यांनी जकडलेलं आहे की एक हे असतो आपला व्यापारी दुकानदार, तो मरणाला टेकतो. तर डॉक्टर म्हणतो अरे तो एकदम असा शोक करत असतो. तर डॉक्टर म्हणतो अरे काही काळजी करू नका, तर ठीक होईल. म्हणतो अरे माझी बायको कुठे आहे? अरे ती तिथे तुझ्या लेफ्ट साईडला बसलेली. म्हणतो अरे हा ठीक. मग ठीक आहे, माझा मोठा मुलगा कुठे आहे? म्हणतो अरे तुझ्या राईट साईडला आहे तो. अजून तापतो. म्हणतो अरे माझा छोटा मुलगा कुठे आहे? तो म्हणतो तुझ्या पायाशी आहे तो. पण माझा नोकर कुठे आहे? तो तिथे दारात उभा आहे, तो त्यासाठी पाणी आणतोय. म्हणतो सगळेजण इथे आहे तर मग दुकानात कोण आहे? एक व्यक्ती समजा एका गोष्टीला ध्येय म्हणून समजला ना की त्याला सगळ्या गोष्टी त्याला तेच दिसत. तसंच आपण कित्येक जन्म शरीर आणि त्याचा उपभोग घेता घेऊन काय झालेला आहे की मी शरीर आहे, मग शरीर नाही तर मग कोण आहे? तर आत्मसाक्षात्कार म्हणजे कुठली गोष्ट आहे की आपण ऍक्च्युली हे शरीर नाही आहे. म्हणून 6 जे आपले गोस्वामी आहेत ते आपल्या जीवनाने काय स्पष्ट करतात की जेव्हा आपला आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा आपल्या ज्या गरजा आहेत त्या हळूहळू कमी होतात, नष्ट होतात. प्रभुपाद जेव्हा शेवटचे 1 आठवडा वगैरे ते म्हणत होते की ते त्यांचं की मोक्ष प्राप्तीसाठी काय हवं आहे की म्हणजे काही इच्छा नको, हो की नाही. त्यांना म्हणजे खाणं तर बंद असतो महिने 2 महिने,
पाणी पण बंद अलग लक्षात. म्हणजे ऍक्च्युली मला काहीच गरजच नाही, म्हणजे कारण आय एम नॉट सेल्फ. आता आपल्याला 1 तासात पाणी नाही मिळालं किंवा काही खायला मिळालं तर ऍसिडिटी वाढते की नाही, ते एवढी गरज आहे. तर आत्मसाक्षात्कारी पुरुष काय, त्याच्या गरजा आत्म्याच्या गरजा मेन होतात, तर बाह्यरूपी गरजा नसतात. कारण ते म्हणतात की आता गरज नाही आहे. तर ही गोष्ट प्राप्त करायला खूप कठीण आहे, खूप वेळ लागतो. त्याला म्हणतात आत्मसाक्षात्कार. असंही नाही आहे की एक व्यक्ती म्हणतो की असं तुम्ही फक्त वृद्धावस्थेतच आत्मसाक्षात्कार होऊ शकतो का, असंही नाही आहे. आलं. आत्मसाक्षात्कारी पुरुष असा पण असेल की तो एखादी इंडस्ट्री चालवतोय, भक्त आहे आणि तो सगळं कर्तव्य करतोय, पण तुझं माहित आहे की मी काय करतोय, मी माझ्या शरीरासाठी नाही करतोय, मी भगवंतांना आनंद प्रदान करण्यासाठी आणि माझं कर्तव्य करतोय, आणि मी आहे आत्मा नाहीच आहे, आपलं शरीर नाहीच आहे, आत्मा. तर आत्मसाक्षात्कार हा एक म्हणजे मूळ मुद्दा हा की मी स्वतः शरीर नसून आत्मा आहे हे जाणणे, आणि मोठ्या विजनने बघितलं तर की मी माझं कर्तव्य काय आहे, नेहमी कृष्णाचं संतुष्टी. आत्मसाक्षात्कारी पुरुष मायावादी पण असू शकतो, म्हणजे ब्रह्मवादी पण असू शकतो, की त्याला माहिती आहे की विषय नाही, तर तो मोक्ष प्राप्त केलं. पण ते तुमचं उच्च स्तर नाही आहे. उच्च स्तर काय आहे की मी भगवंताची सेवा करणे हे माझं नित्य सेवा आहे, नित्य अस्तित्व आहे माझं. हा ऍक्च्युअल आत्मसाक्षात्कार. प्रश्न माझा, आपल्याला तहान लागली तर पाणी जेव्हा आपण पिऊ तेव्हा आपली तहान भागली, मग आत्मसाक्षात्कार अशी अवस्था आहे का की ते अनुभवाने जाणावे लागेल, की फक्त मला कळलं की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, म्हणजे आत्मसाक्षात्कार नाही, अशी अनुभवजन्य स्थिती आहे का? इव्हन या शरीरात त्या जसा प्रसाद घेणे, म्हणजे आपण एक श्लोक घेतला कुठला की अंबरीश महाराज काय म्हणतात की मन सवय मन कृष्ण पदारविंद वाचांशी वैकुंठ गुणानुवर्णने. सर्व आपल्या ज्या क्रिया आहे त्या फक्त कृष्णाला आपण सेवेत लावले, तो जो आनंद आहे तो ऍक्च्युली आनंद आहे, कारण आपण साक्षात अस्तित्वात आपण काय करतोय तेच करतोय. अलग लक्षात. तर अंबरीश महाराज भूतला शरीरात असूनही काय करतात आहे, आत्मसाक्षात्कारी, कारण त्यांना माहित आहे की माझं अस्तित्व आता जे मला जड इंद्रिय दिलेलं आहे त्यांचं कार्य काय आहे, हे कृष्णाची सेवा करण्याचं आहे. तर जेव्हा व्यक्ती प्रत्येक कार्य, जे पाणी पण मी पितोय हे कशासाठी की मी म्हणजे बळ प्राप्त करून नंतर कृष्णाला सेवा करणार, किंवा हे पण कृष्णाची एनर्जी आहे. म्हणजे जो व्यक्ती कृष्ण भावनामृत होतो, म्हणजे ज्याला कृष्णाशिवाय हा की ही अमुक वस्तू याच्याशी कृष्णाचा काहीच संबंध नाही आहे असं कधीच त्याला होत नाही. याच्यामध्ये या सांख्ययोगामध्ये दिला दिवळ आहे, श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा शाश्वत संबंध म्हणजेच आत्मसाक्षात्कार आहे. तेच तर आपलं शाश्वत संबंध काय की नेहमी कृष्णाचा दास, कृष्णाचा, तर तो स्तर येणे म्हणजे आत्मसाक्षात्कार. ठीक आहे. तर आपण प्रश्नोत्तरानंतर या क्लास नंतर घेऊ, म्हणजे आपला जो टाइम पिरियड आपण घेतलेला आहे तो घेऊन. तर मूळ आपला प्रश्नोत्तरात वेळ घेणं आपण नंतर घेऊया. 2 प्रश्न आपण आधीच उत्तर दिलेले आहे. ते इथे काय म्हणतात ते, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणा अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्य भारत. की हा जो आत्मा आहे तो कोण आहे, तर त्याची गुणधर्म काय आहे की तो अविनाशी आहे. परत तेच, म्हणजे जेव्हा आचार्य भर द्यायचा असं कुठल्या गोष्टीवर ते काय म्हणतात, रिपीट करतात, अविनाशी आणि अमर्यादित आहे, शाश्वत आहे, आणि तो ज्या शरीरात आहे, यादव जरी हा अविनाशी आहे, अमर्यादित आहे आणि शाश्वत आहे, आणि तरी त्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. समजलं? तो त्याचं अस्तित्व जरी शाश्वत असेल तरी त्याचं शरीर हे कधी शाश्वत राहणार.
म्हणून तू काय कर, युद्ध कर. म्हणजे याचा म्हणण्याचा अर्थ काय की जरी तू मारलं नाही भीष्म आणि द्रोणला तरी ते राहणार आहे का जिवंत, ते होणारच आहे. आणि 11व्या अध्यायात ते सांगतात आहे की मी ऍक्च्युली त्यांना आधीच मारलेलं आहे, तू फक्त निमित्त मात्र हो, कारण तुला श्रेय मी देतोय, कारण तू माझा मित्र आहे आणि भक्त आहे. य एनं वेत्ति हंतारम यश्चैनं मन्यते हतम उभो तो न विजानीतो नायम हंती न हन्यते. की ज्याला वाटते की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो, तो अज्ञानात आहे, कारण जीवात्मा मारत नाही किंवा मारलाही जात नाही. तर हे सगळे टेक्निकल वर्ष आहेत. म्हणजे शब्द याला म्हणतात की जे बुद्धिमान व्यक्ती आहेत, म्हणजे हे असतात ना, ते जे संन्यास वगैरे घेतात आणि वेदांत स्टडी करतात, हे काय करतात, वेदांत वाक्येषु सदा रमंतो. फक्त त्यांचं काय असतं, तर आपण म्हणतो आपला पुढचा विचार काय असतो की अरे आता लंचमध्ये काय किंवा डिनरमध्ये काय. ते वेदांत स्टडी करणारे हे काय करतात की एक श्लोक घेऊन त्याला चगळत बसतात, ते याचा अर्थ काय असतो. तर हे असे टेक्निकल वर्सेस आहेत की याच्यात आपल्याला म्हणा हे काय आहे, म्हणजे याच्यात काय रस असेल आहे की जीवात्मा हा मारत पण नाही आणि मारला पण जात नाही. तर याच्यात ते त्यांची जी बुद्धी घालते कसं आहे की. पण आपल्याला मूळ मुद्दा काय बघायचा आहे की आत्मा हा काय स्वतःच्या इच्छेनुसार हा शरीर घेतोय वेगवेगळे, आणि आपले कर्मानुसार त्याची गती चाललेली आहे, इकडे तिकडे प्रत्येक शरीर घेतोय. पण ज्ञान काय आहे की आत्मा ना मारला जात ना तो मारतो. ठीक आहे. तो आता एक प्रश्न येऊ शकतो की जर असं आहे, तुम्ही जर आत्मा मरणार नाही तर मी मारतो ना सगळ्यांना, हो की नाही. आत्मा तर मरणार नाही, तर शरीरच मरणार आहे. तर हा युक्तिवाद कसा काय तुम्ही खोडून काढू शकता. 21वा हे येईल तुम्हाला. तर आपण आर्यांबद्दल बोलतोय, तर जे वैदिक तत्वज्ञान काय सांगतं की माम हिंस्यात सर्व भूतानी, म्हणजे कोणाचीही हिंसा करू नका, हा वैदिक आदेश आहे. अलग त्यात असं नाही की फक्त मनुष्याला हिंसा करू नका, कुठल्या जीवाबद्दल हिंसा करू नका. हा एक काय उच्चतर आदेश आहे. कारण काय, कोणाच्याही शरीराची अधिकार विना हत्या करणे हे काय निंदनीय आणि दंड मिळू शकतो. कुठल्या प्रकारे, एक तर या जगात कुठलं शासन आहे आणि उच्चतर याच्यात पुढे जो हे बसले आहेत यमराज, त्यांच्याकडनं पण दंड मिळेल, आणि इथल्या राज्य आहेत त्याच्याकडनं निश्चित दंडनीय आहे. त्यासाठी करू आणि हेच पुढे फॉरवर्ड एक परत एक प्रश्न येईल की जनरली काय होतं की 24वा प्रश्न बघा, हिंसेत. तर आपण म्हणू ठीक आहे, तुम्ही म्हणत आहे की माम हिंसात, तर मग अर्जुन इकडे मारतोय लोकांना, हो की नाही. त्याचं काय, करोडो लोकांची हत्या होणार आहे इथे, त्याचं काय. तर फक्त ज्ञानी व्यक्ती हा हिंसेचा पण वापर व्यवस्थित करू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जो उपयोग कसा व कुठे करावा हे फक्त कोण करू शकतं, ज्ञानी मनुष्य. तर जसा उदाहरणार्थ एका गुन्हेगाराला मृत्यूदंड दिला, तो कोण देऊ शकतो, न्यायाधीश देतो. तर न्यायाधीशाला तुम्ही नाव ठेवू शकत नाही, ठीक आहे, कारण तू निपुण आहे त्या न्याय द्यायला, म्हणून तो त्याचं कार्य करतो. तसंच एखादा अनार्य तो बघेल की अरे तो पहिल्यांदा कधी हॉस्पिटलमध्ये गेला आणि सर्जन वॉर्डमध्ये गेला आणि तो बघतो की तो डॉक्टर तो ॲक्च्युली एकाच तो पोट फाडताय त्या पेशंटचं, तो अरे खून करताय. तो कार्य एकच आहे की गुन्हेगार व्यक्ती पण
पैशासाठी कोणाचा खून करेल तर तो चाकू त्याच्या पोटात जाईल, आणि हा काय करतोय सर्जन, तोही तो पोट फाडतोच आहे. पण एक व्यक्ती काय करतो, तो त्याची हत्या करतोय आणि दुसरा त्याचा जीव वाचवत आहे. तर ज्ञानी मनुष्य हा जाणू शकतो की उपयोग कुठला कुठे कसा करतो. त्याचप्रमाणे कृष्ण आदेशानुसार अर्जुन काय करतो आहे, अधर्मी लोकांचा नाश करतो. तर हा जो जसा डॉक्टर सर्जन हा जो एखादा ट्यूमर काढतो पोटातून ज्याने त्या पेशंटचा जीव वाचू शकतो, त्याचप्रमाणे क्षत्रिय काय करतात, अधर्मी लोकांचा नाश करतात. जेणेकरून काय होईल, समाज जो आहे तो सुदृढ राहू शकेल. नाही तर काय, तो रोग आहे तो अधर्म. तर हे आवश्यक आहे कृष्णाला की तू हे करू शकतो. तू असं म्हणतो की हे पाप आहे, तर ज्ञानी मनुष्य बनून तू हे काम कर. आता ते म्हणतात, एक चांगला श्लोक आहे हा, न जायते म्रियते वा कदाचित् नायम भूत्वा न भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. की कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. बरेच जणांना हे असतं की आपण जीव आहोत, पण आपला जन्म कधी झाला हो की नाही, आपण अंश आहोत. तर एक काळ असेल ना की त्या क्षणी मोहन अंश झाले किंवा पंचजन्य झाले, हे की नाही. तर हे जाणार ह्या गोष्टीचं, या प्रश्नाचं उत्तर काय आहे की आपण सनातन आहोत. सनातन म्हणजे आपण कधीही माहिती करू शकत नाही की आपण त्यामुळे आपण भगवंतच अजन्मी नाही, आपण पण अजन्मी आहोत. आत्मा हा त्याला जन्म नाही आणि मृत्यूही नाही. की असं कधी कळेल की हा लुप्त झाला किंवा गायब झाला, असं शक्यच नाही. तर मृत्यू आणि जन्म दोघंही आत्म्याला लागू पडत नाही. त्याची गुणधर्म काय, तो अजन्म आहे, सनातन आहे, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे, खूप जुना आहे. तो किती जुना आहे हेही माहीत करू शकत नाही आपण. कारण आपण जस्ट विचार करा, एक डास घेतला त्याचं जीवन काय आहे, काही दिवस 2-3 दिवसात तो मरतोय की नाही, किंवा काही अजून 12 तास. आणि काही आपण हे बघतो पावसाळी किडे, ते रात्री दिसतात आणि सकाळी सगळे मेलेले. त्यापेक्षा अमिबा वगैरे बाकी कीटक किंवा हे बघा बॅक्टेरिया, त्यांचं जीवन तर काही क्षण असतं हो की नाही. तर असे सगळ्या शरीरांमधनं आपण फिरून आलेलो आहे. विचार करायचं कितपत आपण मागे जाणार, खूप पुरातन आहोत आपण. तर एक प्रश्न काय आहे की शरीर आणि आत्मा या दोघांमध्ये बदल, या दोघांमध्ये भिन्नता काय आहे की आत्मा हा सदैव स्थिर असतो आणि शरीर हे नेहमी बदलत जाते. त्याचे बदल काय आहे, भौतिक शरीराचे 6 बदले काय आहे की तो शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेईल पहिले, तर काही काळासाठी राहतो, नंतर त्याची वाढ होते भयंकर, त्यासाठी त्यानंतर उत्पत्ती परिणाम उत्पन्न होतात आणि हळूहळू झीज होते. कोणा व्यक्तीला वाटत नाही की मी वृद्ध होऊ शकेल, म्हणजे वृद्ध मला व्हायला, पण तो आपोआप वृद्ध होतो की नाही, आणि नंतर लुप्त होतो म्हणजे मरण पावतो, म्हणजे ते शरीर लुप्त होतं. तर कुठलाही बदल आत्म्यामध्ये जाणवत नाही. आत्मा सदैव स्थिर असतो, हे फक्त शरीर बदलतं. चैतन्याचे विविध पैलू कोणते, तर आत्मा हा काय पूर्ण ज्ञानमय आहे. जसं काय म्हणतात त्याला, आता काय ज्ञान काय ते असं झाकलेलं आहे मायेने. जसं आपण एकदा एक वस्तू समजा एका रोडवर ठेवली आणि महिना किंवा 1-2-4 महिन्यानंतर आल्यावर काय पूर्ण धूळ माखलेली असेल त्यात, हो की नाही.
त्याला त्याचं व्यवस्थित ते अस्तित्व दिसणार नाही की हा मोबाईलच होता काय पहिले, कारण तू पूर्ण धुवस. तसं तसं त्याला स्वच्छ करायला तर काय ॲक्च्युली अरे हा तो मोबाईल आहे काय तर कार्य पण आहे. तसंच तो प्रत्येक जो आत्मा आहे हा पूर्ण ज्ञानमय आहे. तर काय आहे की तो कवर्ड आहे. तसं तसं हृदय शुद्धीकरण होईल ना तेव्हा ऑटोमॅटिक सगळं ज्ञान येईल. तसं एखाद्या व्यक्तीला ॲक्सिडेंट नंतर काय होतं तो सगळं विसरतो, त्याला काय म्हणतात, हां, तर त्याला सुद्धा आठवण दे, अरे माहिती इथे रोज येत होता तू क्रिकेट खेळायचा, त्याला सगळ्या गोष्टी आठवून दिल्यानंतर अरे हो मी तो आहे. तसंच आपली गत आहे. आपली गत काय की आपण आध्यात्मिक जगात कृष्णाचे दास आहेत, तरी आपण काय करतो सध्या शास्त्रानुसार आणि भक्तीनुसार सगळं आठवून देतो. आपण मी ॲक्च्युली काय करत होतो, काय माझं कार्य आहे, हळूहळू माहीत म्हणून नंतर तो आत्मसाक्षात्कार करेल की नाही ॲक्च्युली मी इथला नाहीच आहे, या आध्यात्मिक जगातला मी नाही. तसंच जसं तुरुंगात व्यक्तीला वारंवार सांगून की तू समाजातला आहे, ॲक्च्युली तिथे खूप स्वातंत्र्य आहे, तिथे कशाला आहे तू, जेव्हा त्याचा रस निघून जातो त्या तुरुंगातला, नाही तर तो काय म्हणतो अरे या तुरुंगात चांगल्या रूम्स आहेत, AC पण आहे, मला कधी म्हणजे काहीतरी काय मी जास्त दगड फोडतो आणि माझे प्रमोशन करतो त्या रूममध्ये, चांगला TV पण आहे, खायला चांगलं मिळते, पोळी जास्त भाजलेले करपलेले नसते. तर तो तिथल्या तिथे त्याचं सुद्धा मन असेल तर काय तिथेच राहील. जेव्हा त्याचं मन आकर्षित होईल की समाज, माझं घर आहे, मित्र आहे, जॉब आहे, तो सुद्धा पळायला तिकडे राहील, त्याचे कार्य बदलतील. तसंच आपल्याला करायचं आहे, आसक्ती तिकडे सहन करायची. लक्षात. हा झाला कुठला 23वा प्रश्न. आपण या अध्यायात 72 श्लोक आहेत. तर बेसिकली याचे जे मूळ सिद्धांत आहे आपण या प्रश्न उत्तराद्वारे शिकतोय, चर्चा करतो. तर सगळे लिहून घ्या आणि घरी गेल्यानंतर सर्व जे एकदा वाचून काढा. आणि या प्रश्नाची व्यवस्था, जसं आता मी बघितलं की पहिल्या दिवशी आपण जी परीक्षा घेतली त्यात काही जणांनी व्यवस्थित तो मर्म नाही घेतला. जसं आता एक भवंत आणि भवान या प्रश्नाची बरेच जणांनी चुकीची उत्तर दिली, त्यांनी ते वाचन केलेलं नाही. की भवान हा शब्द कोणाला उद्देशून म्हटलेला आहे दुर्योधनाने? तुम्ही सांगा. भवान भीष्म असतं, तर भवानला त्यालाच म्हटलं. आणि भीष्म पण कसं काय म्हणतील ते भीष्माला दिलेलं आहे. त्यामुळे म्हणजे म्हणायला अर्थ काय की वाचन हवं. तुम्ही जेव्हा प्रश्न उत्तर लिहिलं तर ते उत्तर फायनल करण्यासाठी तुम्हाला हे वाचणं आवश्यक. आणि जे मी सांगतोय ते लिहून घेणे मुद्दे. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की दुसऱ्या अध्यायात जे आपण प्रत्येक श्लोकात चर्चा करणार आहोत तर त्यासोबत एक प्रश्न पण मी सांगत आहे. तर त्या प्रश्नात जे मुद्दे मी सांगतो ते छोटे म्हणजे ते मूळ मुद्दे लिहायचे आणि त्याला नंतर विस्तार करणे. त्या विस्तारासाठी तुम्हाला हे वाचणे आवश्यक आहे. तर इथे जो भवान भीष्म असतं आणि भवंत कोणाला म्हटलेलं आहे? सर्वांना. काही लोकांनी भीष्माला भवंत म्हटलं. तर ते त्यासाठी वाचन आवश्यक आहे. तर वाचन आता प्रश्न उत्तर कसे करायचे तिथे आज क्लास नंतर ज्या प्रश्नांची आपण उत्तर केली तर आज किंवा एक उद्या म्हणजे 2 दिवसात काय करायचं आहे की प्रश्न उत्तर तयार करायची त्या सगळ्या मुद्द्यांना बघून. त्यासाठी थोडं वाचून कसा विस्तार करायचा, ॲक्च्युली कसं लिहिलेलं आहे ते, आणि त्यानंतर पाठांतर करायचं. आपण जनरली काय करतो, उद्या परीक्षा आहे तर आज बसलो आणि मग जे आहे ते थोडक्यात माहिती. तर त्यांनी काय होईल की ते कामापुरता मामा टाईप होईल, हे की नाही, की चला या अध्यायाला जाऊ द्या. आपल्याला सगळं काय करायचं आहे, फर्मपणे करायचं आहे, की नाही. की भक्तिशास्त्री नंतरही मी तुम्हाला समजा विचारलं की भवान भीष्माचं करणं असतं तर ते कळायला पाहिजे, ते तुम्हाला उत्तर द्यायला पाहिजे, की नाही. किंवा वर्णाश्रम काय, वर्णसंकर काय, तर हे एक छाप पडली पाहिजे आपल्या याच्यात. वर्णसंकर काय तर लगेच नाही, वाचायची गरज नाही आहे.
कारण आपल्याला सिद्धांत कळला की झाला, फक्त त्याला एक्सप्लेन करता वेगवेगळे जण वेगवेगळ्या प्रकारे एक्सप्लेन करतात. ओके, तर आज इथेच थांबू आपण आणि आज काय करू मग